नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहताय LS मराठी. महापालिका विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्या जागा वाटपासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 2017 साली जिंकलेल्या 84 जागांवर आपला दावा सांगितलाय. मात्र भाजपनं शिंदे सेनेची ही मागणी सपशेल धुडकावून लावली आहे. भाजपनं 2017 मध्ये शिवसेनेनं जिंकलेल्या 84 जागा यंदा शिवसेना गटाला सोडण्यास स्पष्ट नकार दिलाय. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री 9:30 वाजेपर्यंत अंबरनाथमध्ये उपस्थित होते. अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकणार असून शहरात विकासाची घौडदौड अविरत सुरू राहील असा ठाम विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या मनपा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. 66 जागांसाठी 600हून अधिक इच्छुकांनी अर्ज केल्यामुळे कमळ चिन्हावर लढण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळते. सत्ता टिकवण्यासाठी भाजप आता कंबर कसून मैदानात उतरली आहे. जालना महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये युतीची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्यांदाच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 16 प्रभागातील दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या जागांबाबत चर्चा झाली. पुढील बैठकीमध्ये युतीचा अंतिम निर्णय ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जालना महापालिका निवडणुकांसाठी महायुतीतील नेत्यांच्या बैठका सुरू झाल्यात. मात्र दुसरीकडे मवियासाठी बैठका होत असल्याचं स्थानिक पदाधिकारी सांगत असले तरी बड्या नेत्यांच्या बैठका मात्र झालेल्या नाहीत. त्यामुळे मवियाचे नेते एकत्र कधी येणार, जागा वाटपावरून चर्चा कधी होणार यावर कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात बैठक पार पडली. चिकलठाणा इथं पक्ष कार्यालयातील बैठकीत राष्ट्रवादीने 35 जागा वाटाघाटीतून मिळाव्यात असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवलाय. यात मुस्लिम बहुल भागातील 25, इतर प्रभागातील 10 जागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती होणार आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे भाजपच्या वाटेवर असून पक्षप्रवेशाबाबत त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित होणार असल्याचं समजतंय. अकोला महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणूक रणधमाईला यामुळे सुरुवात झाली आहे. आपकडून पहिल्या टप्प्यात 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून येत्या 23 डिसेंबर रोजी दुसरी यादी जाहीर होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीनं देण्यात आली. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये खासदार विशाल पाटलांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपचा सांगली जिल्ह्यावर राग आहे. सांगली जिल्ह्यासाठी भाजप कोणताही निधी देणार नाही. भाजप फसवणूक करणारा पक्ष असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केलाय. सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी माजी सभापती राजेश नाईक यांची वर्णी लागली आहे. या निवडीनंतर नाईक यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. महापालिकेच्या तोंडावर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. धुळे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पालिका प्रशासनासमोर आता दुबार मतदारांना शोधून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मनपा निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी 35 BLO मार्फत घरोघरी जाऊन दुबार मतदारांचा शोध घेतला जातोय. अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. अंबरनाथ शहरातील 29 प्रभागांमधील 59 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. शांततेत मतदान होण्यासाठी जवळपास 1000 पोलीस आणि होमगार्डचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यात पार पडलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. खामगाव नगर परिषद मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय. वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं खामगाव शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नागपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन आयुक्त अभिजित चौधरी यांनी केलंय. आयुक्तांनी निवडणूक आचारसंहितेच्या संदर्भात शहरातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.